जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो CapCut ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला असेल त्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं। ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे ते सिलेक्ट करून पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे त्या व्हिडिओवरती सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला उजवीकडे स्क्रोल करायचं आहे मित्रांनो। स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जे आहे तिथून हे जे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर बॅक घ्यायचं। बॅक झाल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे पुढे जायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर आपल्याला आता बीट टू आहे असेल मित्रांनो। त्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। तिथून जे ते पहिलेच ऑप्शन भेटून जाईल स्प्लिट, त्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा असं थोडंसं पुढे जायचं आहे मित्रांनो। असं प्रकारे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मित्रांनो जे आहे ते आपल्याला पुढे जायचं आहे। अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते बीट 4 भेटेल मित्रांनो। अशा प्रकारे सर्व बीटनुसार आपल्याला जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा त्या बीटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला उजवीकडे स्क्रोल करायचं आहे मित्रांनो। स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जे आहे ते रिप्लेसवरती क्लिक करून तिथून जे आहे ते तुम्हाला तुमचा फोटो जे आहे ते ॲड करून घ्यायचा आहे। ॲड झाल्यानंतर आता ह्याला जे आहे ते अशा प्रकारे 2 बोटाने झूम करून घ्यायचं। अशाच प्रकारे सर्व फोटो जे आहेत ते बीटनुसार ते ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो बीटनुसार ॲड केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते 2 बोटाने अशा प्रकारे झूम करून घ्यायचे आहे। झूम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून तिथून जे आहे ते आपल्याला कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते बाउन्स 1 हा इफेक्ट भेटून जाईल। त्याला जे आहे ते अशा प्रकारे सेट करून ह्याची ड्युरेशन 2 सेकंद ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर इथून जे आहे ते डन करायचं। डन झाल्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इन ॲनिमेशनवरती आपल्याला जे आहे रॉक वर्टिकली हा इफेक्ट भेटून जाईल। त्याची ड्युरेशन जे आहे ते 0.3 सेकंद ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचं आहे मित्रांनो। गेल्यानंतर पुन्हा आपल्याला रॉक वर्टिकल सिलेक्ट करून ह्याची सुद्धा लेंथ जी आहे ते आपल्याला 0.3 सेकंद ठेवून आपल्याला इथून डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर अशा प्रकारे पुढे आपल्याला यायचं आहे मित्रांनो। पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती जाऊन कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे इथून स्टिच अँड डिस्टॉर्ट हे जे आहे ॲनिमेशन आहे ते ॲड करायचं आहे। ॲड झाल्यानंतर ह्याची लेंथ जी आहे ते 0.8 सेकंद ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। आता आपल्याला जे आहे ते रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची जे लेंथ आहे ते मित्रांनो 0.5 सेकंद ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे आहे ते पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। पुन्हा आपल्याला रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ असेल ते 0.7 सेकंद ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर आता अशाच प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कोंबोवरती जाऊन आपल्याला जे आहे ते पेंडुलम 1 हा इफेक्ट ते ॲड करायचा आहे। ह्याची लेंथ जी आहे ती 0.4 सेकंद ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो। पुन्हा आपल्याला इथे पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पुढे जाऊन मित्रांनो पुन्हा आपल्याला पेंडुलम 1 पेंडुलम 2 अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते पुन्हा लास्टला जे आहे ते पेंडुलम 1 इफेक्ट ॲड करून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याची लेंथ 0.7 सेकंद ठेवून इथून डन करायचं। डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। तिथून जे आहे ते पुन्हा आपल्याला कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते वॉव अँड स्लाईड हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे। तर त्याची लेंथ जी आहे ते 0.9 सेकंद ठेवून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला जे आहे ते पुढे जायचं आहे मित्रांनो। तर फोटोवरती क्लिक करून पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते शेक झूम हा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल। त्याची लेंथ जी आहे ती 0.5 सेकंद ठेवून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। केल्यानंतर ॲनिमेशनवरती जाऊन कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा इफेक्ट ॲड करून इथून जे आहे ते ह्याची लेंथ 0.8 सेकंद ठेवून इथून डन करायचं आहे। आता मित्रांनो असं थोडं पुढे जायचं आहे मित्रांनो। आता इथे जे आहे ते आपल्याला सर्व इमेजेस जे आहे ते जवळ दिसत असतील अशा प्रकारे आता इथे जे आहे ते 2 बोटांनी झूम करून घ्यायचं आहे। केल्यानंतर आपल्याला जे आहे तिथून स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। इथून जे आहे ते आपल्याला रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचं आहे मित्रांनो। पुन्हा आपल्याला रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे। अशाच प्रकारे जे आहे ते वर्टिकली हा इफेक्ट आपल्याला जे आहे ते
अशा प्रकारे पुढेपर्यंत आणायचं आहे मित्रांनो. आपल्याला जे इथे रॉक व्हर्टिकली हाय पॉईंट आपल्याला 13 सेकंदपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे इथे पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे इथे रॉक हॉरिझॉन्टली हाय पॉईंट ॲड करून ह्याची लेंथ 0.4 सेकंद ठेवून इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते डिस्टॉर्ट राईट हाय पॉईंट ॲड करून ह्याची लेंथ 0.9 सेकंद ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो. स्टार्टिंगला आल्यानंतर इथून जे ते इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्याच कॅटेगरीत मित्रांनो आपल्याला डायमंड झूम हा इफेक्ट इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. अशा खाली भेटून जाईल. त्यानंतर इथून डन झाल्यानंतर ह्याची लेन मित्रांनो ह्या फोटो ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला जे ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची इन्स्टन्सिटी आहे ते मित्रांनो पूर्ण हाय करून घ्यायची आहे. साईजसुद्धा हाय करून घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर ह्याची स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते 30 ठेवून घ्यायची आहे मित्रांनो. ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे आता मित्रांनो. अशा प्रकारे पुढचे 2 फोटो सोडल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे आहे ते इथून बॉडी इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते इथून ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला जे आहे ते लेम विंग्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर डन करून ह्याची जी लेंथ आहे ती मित्रांनो फोटोवर ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड फक्त मित्रांनो जे आहे ते आपल्याला 45 त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते इथून अशा प्रकारे फोटोचं स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून स्टार्टिंगच्या ट्रेंडिंगच्याच कॅटेगरीत आपल्याला जे आहे ते स्टार्टिंगला हा इफेक्ट भेटून जाईल. त्यानंतर ह्याला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ते मित्रांनो फोटो ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ह्याचं आपल्याला स्पीड जे आहे ते मित्रांनो फक्त 80 ठेवून घ्यायची आहे. झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर मित्रांनो त्यानंतर त्याच फोटोवरती येऊन आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून स्प्लिटच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. स्प्लिटच्या कॅटेगरीत गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून मिरर लेयर्स हा इथून जे ते ॲड करून घ्यायचं ह्याला. ह्याची लेंथ मित्रांनो ह्या फोटो अशा प्रकारे इथून ठेवून घ्यायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे इथून जे ते फोटोवर ठेवल्यानंतर ह्याच्या जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ह्याचे फिल्टर पूर्ण 0 करायचं आहे मित्रांनो. आणि वर जे आहे ते तुम्ही तुमच्या फोटोनुसार ह्याला जे आहे ते अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे करायचं आहे मित्रांनो. डन झाल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते इथून एंजल विंग्स हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. ते खाली आपल्याला भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर डन करून त्यालासुद्धा जे आहे ते आपल्याला ह्या फोटो एवढी ह्याची लेंथ ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. व्हर्टिकल आणि साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ग्लोईंग लाईन्सवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथं खाली हेल्प फायर हा इफेक्ट भेटून जाईल. त्यानंतर इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ह्याची लेंथ मित्रांनो जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे 5 फूटपर्यंत ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता हे जे साईज व्हर्टिकल तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर ह्याची स्पीड जी असेल ते मित्रांनो 50-53 ठेवून इथून जे डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते इथून ग्लोईंगच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते डेव्हिल विंग्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून जे आहे ते डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून जे आहे ते तुम्हाला तुमच्या हिशोबाने कलर चेंज करायचा असेल तर कलर चेंज करू शकता तुम्ही मित्रांनो. त्यानंतर डन करून पुन्हा आपल्याला जे आहे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे मित्रांनो. गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं मित्रांनो. त्यानंतर गॅस बाउस हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून आता ह्याला जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड मित्रांनो जे आहे ते 60 ठेवून घ्यायची. झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे पुढे जायचं आहे थोडंसं मित्रांनो. फोटोचं थोडंसं अलीकडे यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते
ग्लोईंगच्या क्लॅनच्या कॅटेगरीत आपल्याला जे आहे ते टोटल फ्रेम्स हा इफेक्ट ॲड करून डन करायचा आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करायचे, स्पीड पूर्ण 100 करून घ्यायचे. त्यानंतर इथून जे आहे ते कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. त्यानंतर डन करून पुन्हा आपल्याला जे आहे ते पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या इफेक्टवर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते असं ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत खाली आपल्याला जे आहे ते स्ट्रीम ऑफ कॉन्स्टन्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. त्यानंतर इथून जे ते ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल आणि कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. आणि त्याचे जे हे असेल मित्रांनो स्पीड ती पूर्ण 100 करून इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते क्लोन्सच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर हे जे इथे आहे ना ते आपल्याला डोपलिंगर हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचा आहे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता जे आहे ते आपल्याला याची स्पीड जी आहे ती मित्रांनो 60% ठेवून घ्यायची आहे. आणि इथून जे काय सुद्धा छेडछाडी करायची नाही. त्यानंतर आपल्याला जे आहे ते डन करून पुन्हा आपल्याला जे आहे ते असं प्रकारे थोडं पुढे जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून ट्रेंडिंगच्याच कॅटेगरीत आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर आपल्याला शेक इफेक्ट त्यानंतर डन करून आपल्याला जे आहे ते इथे ॲड केल्यानंतर आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची जी स्पीड जी आहे ते मित्रांनो 20% ठेवून डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा स्टार्टिंग कसं यायचं आहे मित्रांनो. असं करून आल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते 3 सेकंदपासून जे आहे ते आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते इथून शेक इफेक्ट पुन्हा ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून शेक इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ह्याची लेंथ जी आहे ते मित्रांनो मी सांगून तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते 5 सेकंदपर्यंत ठेवून ह्याची जे आहे ठेवायची आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड जी आहे मित्रांनो इथून 30-32 इथून आता आपल्याला जे आहे ते हा व्हिडिओ आपला इथे झालेला आहे मित्रांनो. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला जे आहे ते इथून शेअरवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला